समर्थ. मी रेणुका. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण 9वा अध्याय वाचणार आहोत. चला तर सुरू करूया. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाचे जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोकदर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईल. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीती तरी 10 सहस्र रुपयांची देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदी चित्ती. म्हणे मी प्रार्थना स्वामींप्रती कार्य आपले करीन. बाई स्वामींशी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परी पूर्वकर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसा ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन मशान भूमित आर्य तिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करून ऐशी. चुकवले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिसला फकीराशी आणि शेकंदूर दर्ग्याशी एकच कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराजे वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती तिथे चुनेगची निशिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित सारामृत. नाना प्राकृत संबंध सदा परिस्वत भाविक भक्त. 9मोध्याय गूढा. श्री स्वामी राजा पर्व सुशुभम भवतु श्रीरस्तु. आजचा आपला 9वा अध्याय झालेला आहे. जर तुम्हाला माझा हा प्रयत्न नक्की आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.